नमस्कार. आपण मागच्या वेळेला प्रकृती नावाच्या गोष्टीबद्दल बोलायचं ठरवलं होतं, म्हणून या प्रकरणाचं नाव प्रकृती नावाची गोष्ट. तुमची प्रकृती कशी आहे किंवा त्यांची प्रकृती बिघडली आहे का, या व्याख्यानामध्ये काय आहे? आपण सर्वसाधारणपणे प्रकृती हा शब्द मुख्यतः शरीरासंबंधी किंवा मनासंबंधी वापरतो. तुझा आत्मा कसा आहे असे वाक्य आपण वापरत नाही. इंग्रजीत सुद्धा हाऊ इज युअर सोल असा प्रश्न विचारला जात नाही. तो प्रांत निराळा आहे हे आपल्याला कळते. शरीर आणि मन प्रसवते ती प्रकृती असे जर आहे तर मग हिचा नवरा कोण असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होते. तिथे अडचण अशी की आत्मा जर क्रियाहीन आहे तर हिला मुले होणार कशी असा प्रश्न आहे. त्याला या आत्म्याला पुरुष असे नाव देण्यात आले असले आणि प्रकृती आणि पुरुष अशी जोडी लावण्यात आली असली तरी हा पुरुष अंगहीन, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना, पुराणा आणि म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आणि याला पुल्लिंगीने उच्चारणे ही फार मोठी चूक आहे. तो स्त्रीही नाही आणि नपुसकही नाही अशा ओव्या ज्ञानेश्वर सांगतात. पुढे म्हणतात, याला रंग, रूप, डोळे, कान, हातपाय नाहीत आणि तो अकर्ता, अभोक्ता आणि द्वेषशून्य आहे. हे तत्व आहे, होते आणि असणार आहे एवढेच खरे असणार. तेव्हा त्या तत्वाला कसे आहात असे विचारता येत नाही. परंतु आपल्याला मात्र रंग, रूप, हातपाय, तारुण्य, म्हातारपण, सुखदुःख, द्वेष आणि लिंग या गोष्टी समजतात आणि त्या आपल्याला होतात. त्या कोण बरे करते तर प्रकृती, आणि ती हे सर्व ह्या अकर्त्या पुरुषाच्या आधाराने करते असं तत्वज्ञान आहे. या प्रकृतीचे वर्णन करताना ज्ञानेश्वर रंगतात. त्यातले काही मुद्दे असे: आपल्या रूपामुळे आणि गुणामुळे ही प्रकृती वाटेल तो खेळ आकाराला आणते आणि या आकाराला मग नावे दिली जातात. नित्य नवी रूपे धारण करते. ती इतकी उन्मत्त आहे की जे हलत नाही त्याला हलवून सोडते. नपुसक आहे पण त्या मनालाही भोगी बनवते. ही काम वाहवनेचा वेल आहे आणि मोहाचा वसंत ऋतू आहे. कला, शब्द, विद्या, इच्छा आणि क्रियांची निर्मिती ही प्रकृती करते. विश्वाची उत्पत्ती आणि लय हा तिचा भाग आहे आणि सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हिच्यात होतात. या सगळ्यामुळे ती भुरळ घालते, भ्रम पसरवते आणि अशा तऱ्हेने हिच्या व्यापात गुंडाळलेला ऊर्जायुक्त पुरुष किंवा आत्मा याचा आपल्याला विसर पडतो. रत्न वस्त्रात गुंडाळले गेले की ते जसे निस्तेज भासते तसे काहीतरी इथे होते. अर्जुनाला हेच झाले आहे. तो पापपुण्याच्या तुलनात्मक गोष्टी अवेळी करतो आहे. पुढे 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो, मीच माणसांना नावे दिली आणि त्यांना व्यक्तिमत्वे अर्पण केली आणि त्यांना मारायला घाबरलो. मीच जणू एक निशाण उभे केले आणि त्या निशाणाला मी बाण मारतोय अशी कल्पना करत बसलो. परंतु ही उदाहरणे पुढे येणार आहेत. सध्या 3ऱ्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात, इसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोकसंपादनी तैशीच करती. या ओवीत नाटकात माणसे ज्या तऱ्हेने काम वठवतात परंतु त्यांची वैयक्तिक आयुष्य त्यामुळे बदलत नाहीत असा संदर्भ आहे. परंतु या ओवीत आणखीन एक मेख आहे, कारण इथे स्त्री पुरुष असा जो उल्लेख आहे त्यात त्या काळात स्त्री पात्रांची कामे पुरुष करत असत असा आणखीन एक संदर्भ आहे. माणसात लिंग भावना फार महत्वाची असते. या भावनेलाही ओलांडून हे पुरुष सगळे तात्पुरते विसरून जशी बायकांची कामे करतात तसा तू लढ असे सांगितले आहे. इथे ज्ञानेश्वर त्यांच्या काळाच्या मानाने सनसनाटी उभ्या सांगतात. त्यात ते म्हणतात, माणसाने उगीच त्रास होतील असे उपास तापास करू नयेत. त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. निर्णय देवांचे भजन पूजन केले नाही तरी चालेल. परंतु काळाच्या ओघात निर्माण झालेले कर्म करणे आवश्यक आहे. अर्थात आपल्या सगळ्यांच्या गोष्टीत त्या 2 महत्त्वाच्या अडचणी आहेत. त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.